ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच दिली भरपाई. माहितीच्या अधिकारामध्ये सरकारनंच सांगितलं वास्तव. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची, मुख्यमंत्र्यांचं अंबादास दानवेंना स्पष्टीकरण. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 61 कोटींची मदत दिल्याचा दावा. चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी केले आणि 21,000 कोटींची मदत दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ असा पुनरुच्चार. अतिवृष्टीवरच्या चर्चेदरम्यान मंत्री नसल्यामुळे भास्कर जाधवांचा संताप. सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित नसल्यामुळे सरकारची अनास्था चव्हाट्यावर. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर. देवस्थानांच्या 50% जमिनी फेरफार करून लाटल्या. सरकारनं श्वेतपत्रिका काढावी, विजय वडेट्टीवारांची मागणी. स्वतंत्र कायदा करावा लागेल असं बावनकुळेंचं उत्तर. दोन 2008च्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचा कोर्टात जबाब. काही मिनिटात संपली सुनावणी. 1 महिन्यामध्ये खटला निकाली निघेल. सहकार्य करा, न्यायाधीशांची टिप्पणी. नाशिकमध्ये अखेर तपोवनातल्या 300 झाडांवर पडली कुऱ्हाड. साधुग्राम नाही पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल. कुंभमेळ्यासाठी उभारला जातोय नवा एसटीपी प्लांट. इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना भरपाई मिळणार. प्रत्येक प्रवाशाला 10,000 रुपयांची भरपाई देण्याचा इंडिगोचा निर्णय. 10,000 रुपयांचे व्हाउचर पुढच्या बुकिंग वेळी वापरता येणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करणार. आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतलची चौकशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.